मत डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज। रतनपुरा येथे आमदार केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन। धुळे तालुक्यातील रतनपुरा बोरकुंड येथे माजी सरपंच सुनील चौधरी मुन्ना पाटील यांच्या वतीने रविवारी सकाळी 10 वाजता आमदार केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते। आमदार राघवेंद्र पाटील यांनी शासनाकडे परवानगी मागितली होती। या बैलगाडी शर्यतीमध्ये महाराष्ट्रामधून मालेगाव, नांदगाव, सटाणा, संभाजीनगर, नाशिक या भागातून शेतकरी मोठ्या संख्येने आपल्या राजा सर्जाला घेऊन सहभागी झाले होते। तसेच आमदार राम भदाणे यांच्या हस्ते विजय बैल जोडीला ट्रॉफी, श्रीफळ देऊन शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला। ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले, धुळे। आमदार केसरी बैलगाड्या शर्यतीच्या निमित्ताने बोरी परिसराचे आमचे तरुण तरुणदार युवा नेते आदरणीय सुनील भाऊ चौधरी आणि आदरणीय मुन्ना पाटील धाडरेकर यांनी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये बैलगाड्या शर्यतीचं उत्कृष्ट असं नियोजन इथं केलं। जवळपास 100 बैलगाड्या शर्यतीमध्ये सर्व स्पर्धक इथे समावेश झाले। त्यांनी त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि बोरी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तरुण शेतकऱ्यांच्या मनामध्ये नवचैतन्याचं वातावरण तिथे निर्माण झाले। आज आपण बघतो धुळे तालुक्यामधली पहिली परवानगी घेऊन बैलगाड्या शर्यत ही तिथं सुरुवात होते। जळगाव जिल्ह्यामध्ये चाळीसगाव तालुक्यामध्ये असेल, पारोळा तालुक्यामध्ये असेल, अंबरनाथ तालुक्यामध्ये असेल, अनेक प्रकारच्या बैलगाड्या शर्यत सुरू झाल्या। आमच्या इथल्या तरुण मंडळींची सुद्धा मागणी होती की बैलगाडा शर्यत सुरू झाली पाहिजे। मी शासन दरबारी पाठपुरावा केला, प्रशासनाने आम्हाला सहकार्य केले आणि आम्हाला आता परवानगी मिळालेली आहे। इथून पुढे धुळे तालुक्यामध्ये ज्या ज्या गावाला बैलगाड्या शर्यत ज्यांना घ्यायची असेल त्यांना आम्ही परवानगी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। आणि ही जी स्पर्धा या सुनील भाऊ चौधरी रतनपुराचे माजी सरपंच, आदरणीय मुन्ना पाटील धाडरेचे माजी सरपंच यांनी ही स्पर्धा जे आयोजन केलं याचा रूपांतर तालुक्याच्या फार मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तन करून शेतकऱ्यांच्या मनामध्ये गुराढोराबद्दल असलेलं प्रेम हे फार मोठ्या प्रमाणामध्ये येणाऱ्या काळामध्ये येणार आहे। म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की जास्तीत जास्त लोकांनी या स्पर्धेमध्ये येणाऱ्या काळामध्ये पण भाग घ्यावा आणि आपल्या सर्जा राजाला या स्पर्धेमध्ये उतरवून त्यांच्यामध्ये असलेले गुण हे लोकांसमोर येऊ द्या। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।